सोयाबीन व तुरीला भाव न देणाऱ्या आताच्या राज्य सरकारने एसटीची दरवाढ मात्र केली. एसटी दरवाढीने सर्वसामान्यांच्या पोटाला चिमटा बसला आहे. त्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले पाहिजे, अशा शब्दात माजी मंत्री तथा काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी सरकार विरोधात आपला संताप व्यक्त केला. सर्वसामान्यांच्या पोटावर कशी लाथ मारावी हे आताच्या सरकारकडून शिकले पाहिजे. राज्यात कुठल्याही नियोजनाशिवाय सुरू करण्यात आलेल्या योजनांचा भुर्दंड तिजोरीवर बसत असून नागरिकांच्याकडून वसूल केला जात आहे, असेही त्या म्हणाल्या. राज्य शासनाने एसटीची दरवाढ जाहीर केली असून त्या विरोधात राज्यातील नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. चुकीच्या पद्धतीने नियोजन करून सुरू करण्यात आलेल्या योजनांमुळे राज्याच्या तिजोरीवर जो भुर्दंड निर्माण होत आहे तो आता सर्वसामान्यांच्या खिशातून वसूल केला जाणार आहे. हेच एसटीच्या भाडेवाढीच्या निमित्ताने राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्र्यांचं खरोखर अभिनंदन केलं पाहिजे की त्यांनी तुरीचे भाव नाही वाढवले, सोयाबीनचे नाही वाढवले, पण एसटीचे भाव त्यांनी वाढवले. म्हणजे सर्वसामान्य माणसाच्या पोटाला कशी लाथ मारायची हे कोणाकडनं शिकावं, तर आत्ताच्या सरकारकडनं आणि आत्ताच्या सन्माननीय मुख्यमंत्र्यांकडनं शिकलं पाहिजे, असं माझं नम्रतेनं म्हणणं आहे. हे असं या प्रकारे सामान्य जनतेचे हाल करून तुम्हाला खरं काय मिळवणार आहे आणि तिजोरी भरायची आहे. तुम्ही चुकीच्या योजना आणल्या, चुकीच्या गोष्टी केल्या, म्हणून आता तो भुर्दंड कोणाकडनं वसूल करायचा हो? सामान्य जनतेकडनं. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.